नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 3. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा. चला तर मग सुरू करूया भाग 3. दररोजप्रमाणे आजही शेखर बरोबर 8 वाजता आसरामध्ये आला. ऑफिसमध्ये जाऊन कामाचा आढावा घेतला. काल मिस्टर रामनारायण यांनी दिलेला चेक त्याने सोबत घेतला. ऑफिसला जाताना तो बँकेमध्ये जाऊन चेक डिपॉझिट करणार होता. वसुधा काकींनी त्याला चहा आणून दिला. तो त्याने घेतला. काकी, माई अजून कशी आली नाही? इतका उशीर तर तिला कधी होत नाही, शेखरने चौकशी केली. झोपल्यात जी त्या. काल रात्री जरा ताप होता त्यासनी, वसुधा काकी बोलली. ठीक आहे, मी त्यांना भेटून येतो आणि डॉक्टरांना कॉल करून सांगतो, ते येतील. तुम्ही मुलांकडे लक्ष द्या, शेखर बोलला आणि माईंना भेटायला गेला. शेखर रूममध्ये आला तेव्हा माई बेडवर उठून बसल्या होत्या. माई, कसं वाटते आता? तुला ताप होता तर रात्रीच एक कॉल करायचा ना, मी डॉक्टरांना घेऊन आलो असतो. शेखर माईंच्या कपाळाला हात लावत बोलला. अरे काही नाही, जरा अंग गरम झालं होतं, गोळी घेतल्यावर बरं वाटेल. त्यासाठी डॉक्टरांची काय गरज आहे? काळजी नको करू, मी एकदम ठणठणीत आहे. माई शेखरच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. नक्की बरं वाटते ना माई? शेखरने परत विचारलं. हो रे बाबा, बरं आहे मला, माई हसत म्हणाल्या. आज तू रूमच्या बाहेर जाणार नाही, इथेच आराम करायचा, समजलं? मी मनीषला पाठवतो, तो गोळ्या देईल त्या खायच्या. नीट जेवायचं, मी संध्याकाळी डायरेक्ट इथेच येईल. अरे पण, माईमध्येच बोलल्या. नो आर्ग्युमेंट, कळलं? आज फक्त तू आराम करणार आहेस, समजलं? चल, मी येतो. बँकेत पण जायचं आहे, नाहीतर उशीर होईल. काळजी घे. शेखर माईंचा निरोप घेऊन निघाला. जाता जाता त्याने मनीषला कॉल करून सांगितलं. हो, मी 15 मिनिटांमध्ये जातो माईंकडे आणि काही वाटलं तर तुला कॉल करेन, मनीष बोलला आणि कॉल कट झाला. प्रियासुद्धा ऑफिसला गेली होती. सगळ्यांचं रुटीन चालू झालं होतं. सकाळी बोलल्याप्रमाणे शेखर ऑफिसमधून डायरेक्ट आसरामध्ये गेला होता. तो फ्रेश होऊन माईंना भेटून आला आणि ऑफिसमध्ये गेला. थोडंसं काम होतं ते करत होता की तिथे एक गृहस्थ आले. एक्सक्यूज मी, मला अन्नपूर्णा मॅडमना भेटायचं आहे, ते गृहस्थ बोलले. शेखरने याआधीही त्यांना ऑफिसमध्ये आलेलं पाहिलं होतं. चांगल्या घरातले वेल एज्युकेटेड दिसत होते ते. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यांना जरा बरं नाही, ते आराम करत आहेत. तुमचं काही काम असेल तर तुम्ही मला सांगा, शेखर बोलला. ठीक आहे, मी नंतर येतो म्हणून ते जायला वळाले. थांबा, बसा तुम्ही, मी कळवतो माईंना. तुमचं नाव? शेखरने विचारलं. तुम्ही निरोप द्या, त्या ओळखतील, ते गृहस्थ बोलले. शेखरला जरा अजबच वाटलं, कारण ती व्यक्ती आपलं नावसुद्धा सांगत नव्हती. शेखरने उमा काकींना माईंना बोलवायला सांगितलं. माई आल्यावर ते गृहस्थ उभे राहिले. नमस्कार माई, हे घ्या, असं म्हणत त्यांनी बॅगमधून एक एन्व्हलप काढलं आणि माईंच्या हातात दिलं. धन्यवाद. आणि हा शेखर, जर कधी मी इथे नसेल तर तुम्ही ह्याच्याकडे एन्व्हलप दिलं तरी चालेल, माई म्हणाल्या. ठीक आहे, येतो मी, ते गृहस्थ म्हणाले आणि आल्या पावली परत गेले. माई, कोण होते हे? म्हणजे 1-2 वेळा मी यांना इथे बघितलं आहे. हे एन्व्हलप? शेखरने विचारलं. माहीत नाही मला कोण आहेत हे. गुप्तदान म्हणतात ना, तसं आहे हे. दर महिन्याला ह्याच तारखेला येतात आणि हे एन्व्हलप माझ्या हातात देतात, माईंनी सांगितलं. बरं ठीक आहे, जा आता तू आराम कर, शेखर माईंना म्हणाला. आज शेखर जेवण करून मग त्याच्या फ्लॅटवर जाणार होता. त्याला संध्याकाळी आसरामध्ये पाहून सगळी चिल्लीपिल्ली खुश झाली होती, कारण त्यांना आता शेखर रात्री स्टोरी सांगणार माहीत होतं. जशी जेवणं आटोपली तशी सौम्या, सार्थक, रिधिमा जाऊन शेखरच्या जवळ बसले. शेखर दादा, आज स्टोरी टाईम ना? सौम्या बोबड्या भाषेत बोलली. हो, आज स्टोरी टाईम आहे, म्हणत शेखरने सौम्याला जवळ घेतलं आणि त्याने स्टोरी सांगायला सुरुवात केली. हळूहळू बाकीची बच्चे कंपनी पण आली. स्टोरी ऐकता ऐकता सगळे पेंगायला लागले होते. शेखरने हळूच उमा आणि वसुधा काकीला खुणावलं. त्यांनी छोट्यांना उचलून घेतलं आणि त्यांच्या बेडवर झोपवलं. हळूहळू सगळे झोपले.
आणि शेखरसुद्धा माईला भेटून तिथून निघाला. शेखर घरी आला तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभराच्या दगदगीने त्याचे डोळे जड झाले होते. त्याने सहज मोबाईल हातात घेतला. आज दिवसभर निवांत असा वेळच भेटला नव्हता. त्याच्या लक्षात आलं, सकाळी त्याला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आले होते, पण कामाच्या गडबडीत ते कोणाचे आहेत ते त्याने पाहिलंच नाही. त्याने मेसेज ओपन केला. त्यात काल ते लंचला गेले होते तेव्हा काढलेले फोटोज होते. त्याने नंबर बघितला आणि त्याला क्लिक झालं. काल प्रियाने तिच्या पर्सनल नंबरवरून कॉल केला होता आणि शेखरने तो सेव्ह केला नव्हता. प्रियाने त्याला ते पिक पाठवले होते. त्याने प्रियाचा नंबर सेव्ह केला आणि तिला थँक्यूचा मेसेज पाठवला. त्याने प्रियाचा फोटो पाहिला. किती साम्य आहे दोघींमध्ये. बाजूबाजूला उभं केलं तर कोणी म्हणेल ह्या सख्या बहिणी आहेत म्हणून. फक्त आवाजच नाही तर सारख्यासुद्धा दिसतात अनु आणि प्रिया. हिच्याकडे पाहून काल सारखी अनुची आठवण येत होती. शेखर मनातच बोलत होता. तर इकडे प्रिया मोबाईल हातात घेऊन बसली होती. किती रूढ आहे हा शेखर, प्रियाने विचार केला. नाही ग, बिझी असेल. तू बघितलंस ना, जॉब, आश्रम सगळीकडे बिचारा लक्ष देत असतो. नसेल मिळाला त्याला टाईम बघायला म्हणून काय लगेच तो रूढ झाला. हे बरं आहे, मला बोरं नाही मिळाली म्हणजे ती आंबट आहेत त्या म्हणीसारखं तिचं दुसरं मन तिला समजावत होतं. तरीही इतकं कोणी बिझी असतं का? आणि त्याच्याकडे माझा नंबर होता, मग त्याला पाहावंसं नाही वाटलं की मी काय पाठवलं आहे ते. लगेच पहिल्या मनाने आपली बाजू मांडली. प्रिया, कधी कधी तूही बिझी असतेस तेव्हा घेतेस का पर्सनल कॉल्स? रिप्लाय देतेस का मेसेजला? असेल ग तोही बिझी. पण मला एक सांग, तू इतका विचार का करत आहेस त्याचा? त्याने मेसेज बघू देत, नाही बघू दे, रिप्लाय करू देत किंवा नाही करू दे, तुला काय फरक पडतो? तिचं मन तिला प्रश्न विचारत होतं आणि उत्तरही देत होतं. कितीही विचार केला तरी तिच्या डोक्यातून शेखरचे विचार जात नव्हते. खरं आहे, मला का फरक पडतो? मला नाही काही फरक पडत. मी अजिबात त्याचा विचार करणार नाही. गुड नाईट. तिने मनातच विचार केला आणि झोपून गेली. प्रिया आणि नक्षत्रा मात्र न चुकता एकमेकींशी बोलत होत्या. 2 आठवडे होत आले होते दोघींच्या मैत्रीला. थोड्याच दिवसात दोघीही एकमेकींच्या चांगल्याच क्लोज फ्रेंड झाल्या होत्या. रोज त्यांचे कॉल होत होते. एकमेकींना कॉल नाही करता आला तर त्या चॅटवर बोलायच्या. नक्षत्राने एक ग्रुप बनवला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं शायनिंग स्टार्स. शेखरने मोबाईलवर नोटिफिकेशन बघितलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही नक्षत्र पण ना, नको ती कामं कोण करायला सांगतं हिला? काय गरज होती नवीन ग्रुप बनवायची? आता ह्या ग्रुपवर काय गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज पाठवायचे? नुसता वेळेचा दुरुपयोग. शेखरची चिडचिड चालू होती की दुसरा मेसेज आला. झाला टाईमपास चालू. शेखर काम करता करता मनातच म्हणाला. तो मेसेज पाहणारच होता की त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. दिवसभर कामाच्या व्यापात त्याने काही त्या ग्रुपवर आलेले मेसेज पाहिले नाहीत. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा उमा काकी स्वयंपाक करत होत्या. शेखर दादा, कॉफी देऊ का तुम्हासनी? उमा काकी म्हणाल्या. नाही काकी, मी घेतो, तुम्ही तुमचा आवरा, तुम्हाला उशीर होईल, परत आश्रमामध्ये पण जायचं आहे ना, शेखर म्हणाला. गुणाचं लेकरू आहे हे, समद्यांचा विचार करते, उमा काकी मनातच म्हणाल्या. शेखरने कॉफी बनवली आणि कॉफी पिता पिता तो मोबाईलवरचे मेसेज चेक करत होता. ऑफिसमध्ये तो पर्सनल मोबाईल खूप कमी वापरायचा. तशी त्याला कॉल करणारी इनमिन 4 माणसंच तर होती. त्याने शायनिंग स्टार ग्रुपवरचे मेसेज ओपन केले. बरेच मेसेज होते. त्यावर त्याने नजर फिरवली. रिकाम टेकड्यांना कामाला लावलं वाटतं नक्षत्राने, तो मनातच बोलत हसला.